महत्त्वाचे आहे, पुरुष व्यक्त होत नाहीत, तसेच स्वतःच्या मनातील घालमेल जवळच्या व्यक्तीला सांगत नाहीत आणि त्यामुळे ताणतणाव, नैराश्य आणि याचं प्रमाण राज्यात महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये अधिक असल्याचं दिसून येतंय। आता या संदर्भातच एक आकडेवारी समोर आली आहे। मानसिक आरोग्यासंबंधी समस्या सोडवण्यासाठी आरोग्य विभागाने सुरू केलेल्या टेलिमानस हेल्पलाईनच्या माध्यमातून ही आकडेवारी समोर आली आहे। या हेल्पलाईनवर मदतीसाठी पुरुषांकडून येणारे कॉल महिलांच्या तुलनेत दुपटीवरून अधिक असल्याचं समोर आलंय। राज्यात हेल्पलाईनवर मदतीसाठी 67.99% कॉल पुरुषांनी केले असून तर 31.50% कॉल महिलांनी केलेत। दरम्यान 71% कॉल हे 18 ते 45 या वयोगटातील व्यक्तींचे आहेत। तर मदत आणि समुपदेशनासाठी विचारणा करण्यासाठी त्यांनी येथे संपर्क साधल्याचं उपलब्ध माहितीद्वारे अधोरेखित झाले। दरम्यान 10 पैकी 7 पुरुषांनी तर 3 महिलांनी इथे मानसिक आरोग्य संदर्भात मदत मागितली आहे। तर नैराश्य, अस्वस्थता, चिंता आणि एकटेपणा, त्याचबरोबर झोपेच्या तक्रारी यासाठी काय करावं याबाबत विचारणा करण्यासाठी हे कॉल्स आलेत। कामाच्या ठिकाणी असलेला ताण, बिघडलेल्या नातेसंबंधाच्या तक्रारी या प्रकरणांची संख्या यामध्ये सर्वाधिक वाढलेली दिसून येते। चिंता, ताणतणाव, नैराश्य, नातेसंबंध आणि कामाचा ताणतणाव, चिडचिडेपणा, एकटेपणा तसेच वर्तणुकीतील बदल, झोप न येणे आणि त्याचबरोबर अतिविचार, व्यसनाधीनता या समस्यांसाठी सर्वाधिक फोन येतात अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे।